तर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा मनसेला प्रस्ताव येतोय आणि 1 ते 2 जागा मनसेसाठी सोडण्याचा हा प्रस्ताव आहे। पण भाजपाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा महायुतीचा प्रस्ताव राज ठाकरेंना अमान्य आहे। महायुतीकडून मनसेला नवीन प्रस्ताव देण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते। महायुतीच्या चर्चेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आढावा बैठक सध्या स्थगित केलेली आहे। 1 ते 2 दिवसात पुन्हा एकदा नवीन प्रस्ताव येईल किंवा महायुतीत पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण बघतो लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती अनेक घडामोडी आता घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। गेले काही दिवस आपण भाजप आणि मनसेची जवळीक बघितली होती। लोकसभा निवडणुकीसाठी आता महायुतीचा मनसेला प्रस्ताव बघायला मिळतो। 1 ते 2 जागा मनसेसाठी सोडण्याचा हा प्रस्ताव आहे। पण भाजपाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा महायुतीचा प्रस्ताव राज ठाकरेंना अमान्य आहे। तर भाजप आमदार राम कदम आपल्या सोबत आहेत। कदमजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा मनसेला प्रस्ताव बघायला मिळतोय, पण भाजपाच्या चिन्हावरती लढण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे, काय सांगाल? या बाबतीमध्ये अधिकृत काही सांगता येणार नाहीये, कारण या बाबतीतले सर्व निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होत असतात। तर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे, काय नाही आहे, याबाबत मुंबईचे आमचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलार साहेब किंवा प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब सांगू शकतील। पण 2 गोष्टी मात्र सुनिश्चित आहेत की हिंदुत्ववादी विचारधारा ज्यांची आहे त्यांना सोबत घेणं आणि एकच संकल्प की पुन्हा एकदा या देशाच्या उत्थानासाठी, देशाच्या प्रगतीसाठी मोदीजी पंतप्रधान होणं, हा एक ठळक कार्यक्रम हाती घेऊन यावेळच्या निवडणुका होत आहेत। आणि याच भूमिकेला सुसंगत असे इतरही पक्ष आमच्या सोबत महायुतीत आले। आता कोणत्या पक्षाला घ्यायचं, कोणत्या पक्षाला घ्यायचं नाही, घेतल्याच्या नंतर त्यांना काय जागा द्यायच्या हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। सूत्रांच्या आधारावर जर तर असं राजकारण होत नसतं, त्यामुळे यातली अधिकृत भूमिका हे आमचे पक्षश्रेष्ठी अधिकृतपणे सांगू शकतील। तुर्तास तरी या बाबतीत बाकी काही बोलता येणार नाही। कदमजी, महायुतीकडून मनसेला नवीन प्रस्ताव परत मिळू शकणार आहे का, किंवा तो कधीपर्यंत मिळू शकेल? मुळामध्ये मनसेला प्रस्ताव दिलाय का, दिलाय तो काय दिलाय आणि दिल्याच्या नंतर त्यांची भूमिका काय, या सगळ्या बाबतीत अधिकृत घोषणा किंवा अधिकृत माहिती हे आमचे प्रांताध्यक्षच करू शकतील। या बाबतीत आमच्याकडे काही तशी माहिती नाहीये। पण समविचारी हिंदुत्ववादी पक्षांना सोबत घेणं ही पक्षाची व्यापक भूमिका राहिलेली आहे। धन्यवाद राम कदमजी, तुम्ही संवाद साधला त्याबद्दल। तर 1 ते 2 जागा मनसेसाठी सोडण्याचा प्रस्ताव आहे आणि महायुतीकडून नवीन प्रस्ताव आता मनसेला प्रस्ताव देण्याची शक्यता आहे। महायुतीच्या चर्चेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आढावा बैठक सध्या स्थगित केलेली आहे।